तर वेलकम टू माय ब्लॉग चॅनल गाईज. तर मित्रांनो, आज आहे शनिवार आणि काल मला व्हॉट्सअपला मेसेज पडलेला टाटा मोटर्सवाल्यांचा की तुमची शिफ्ट उद्या 3 ते 11 आहे. म्हणजे आता 3 वाजता दुपारी जायचं आणि संध्याकाळी 11 वाजता यायचं. मग आता मस्त उद्या आत्ता 11 वाजल्या सकाळचं आत्ता उठतो ताण लागल्यामुळे पाणी आणायला चालले आणि ब्लॉग मी शोध वगैरे बघत होते. हां, पाणी आणायला चालले. मी कालचे कपडे तुम्ही बघू शकता, मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल तुम्ही. आत्ता रूमवरती जाऊन मस्त पाण्याची बाटली दूध ठेवलो आणि आता आंघोळी करायची. दात बीज घासून झाले आणि बाहेर घेऊन चालले गरम पाणी आणायला. आम्हाला मग गरम पाणी सिस्टम जातो इथे. तर मित्रांनो, मी आता इथे खाली आले गरम पाणी घ्यायला. नंबर घ्यायला जरा गेले आपल्याला गरम पाणी पाहिजे आणि आपली समोरजवळ रूम आहे. तिकडे गरम पाणी काय पाणी गेले तर आधार पडते ते माहिती आहे आपल्याला. गरम पाण्याला कधी व्हायचं तेव्हा गरम पाणी जायचं. आणि बाल्टी पूर्ण गच्च भरलेली बघा ही. आणि सांडली बघा इथं मी जरा सांडली वर यायचं अवघड बघितलं तर मस्त इथं आंघोळीवर आहे. तर मित्रांनो, आता तुमचा खूप मस्त आंघोळी केला आहे आणि तोंड जरा बुरसं दिसत असेल तर तुम्ही डोक्यावर आंघोळी करत नाही, कारण जास्त डोक्यावर आंघोळी केल्यानं केस गळायला चालू होतात, मग लगेच टक्कल पडते. आता आंघोळ करून झाल्या. माझं काय 3 वाजता कामाला जायचं आहे. 3 वाजता 11 वाजता ते काय ब्लॉग बनवणार नाही मी, कारण कंपनी चालत नाही आणि जाते त्याला किती जावं तुम्हाला, ते रोजचं रुटीन आहे. आणि आता मस्त आवडले. तर आता आपल्याला धुवायचे कपडे. मग अशी घातलेलं ना, मग अशी दिसलेलं ना तुम्हाला, ती धुवायची. चला आता धुया. आता पाणी वगैरे मस्त एकदम कपडे आला. आणि आयुष्यात पहिल्यांदाच कपडे धुवाले. मला काय एवढं माहीत नाही आणि पहिल्यांदाच मी असं बाहेर राहायला आले. त्याच्यात कपडे घालूया. किती 2 जोडच आहेत त्यामुळे टेन्शन नाही. आता शिव दे, आता भिजू दे ना, असं अर्धा तास भिजू दे, एक 15-20 मिनिटं तर भिजू दे. मग धुया ना, साबण लावून मस्त की काय कपडे भिजू घातल्या सोडायचं 15-20 मिनिटं. तो उन्हा नाश्ता काय जरा वडापाव खाऊन घ्या, कारण मुका लागले. रोजचं कंपनीला 8:30 वाजता नाश्ता सगळी लागली आहे. आता दिवाळी बुका लागल्या, तर नाश्त्याला मस्त वडापाव खाऊन घ्या आणि जायचं दुकान. तर मित्रांनो, आता मी मस्त वडापाव खाल्ला. 2 वडापाव खाल्ला. 17 रुपयाला 1 वडापाव आहे. 34 रुपये झालं. खूप म्हटलं झालं, सगळं झालं. तर आता जातो वरती, कपडे धुतो आणि आता 3 वाजून झोपाच काढणार आहे. ब्लॉग आता इथं सांगते आणि ब्लॉग कसं वाटला कमेंटवर नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक करा विसरू नका आणि पेजवर नवीन असलेला तर सबस्क्राईब करू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. काही ते गडबडीत बोलतो जरा असं ते. तर आता भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये.